लाईव्हचं बातमीपत्र। सुरुवातीला हेडलाईन। महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा शिवजयंतीचे बॅनर काढले या मुद्द्यावरून गाजली। शिवसैनिकांचा सभेत ठिय्या। शहीद दिनाचा नांदेड प्रशासनाला विसर। जिल्ह्यात साखर उद्योग आर्थिक अडचणीत। मनपाला कधी येणार जाग? अतिक्रमणामुळे शहरातील नागरिकांचे होत आहेत हाल। आता बातमीपत्र विस्ताराने। आज नांदेड वाघाळा महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा 11 वाजता सुरुवात झाली। या सभेमध्ये एमआयएम काँग्रेस पक्षाने आपल्या मागण्या लावून धरल्या असून विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत यांनी शिवजयंती दरम्यान झोनल अधिकाऱ्यांनी शिवजयंतीचे बॅनर का काढले हा मुद्दा लावून धरला आणि सभेतच शिवसैनिकांनी ठिय्या धरला। नांदेड वाघाळा महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा सुरुवात आज सकाळी 11 वाजता सुरुवात झाली। नांदेड महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा गेल्या अनेक दिवसापासून झाली नसल्याने या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले होते। आयुक्त सुशील खोडवेकर, महापौर अब्दुल सत्तार, सभापती विनय पाटील गिरडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत सुरुवातीला एमआयएमच्या नगरसेविकांनी हैदराबाद दवाखाना हा कोंढवाळा घोषित करून देगलूर नाका दफनभूमी म्हणून घोषित करण्यात यावा अशी मागणी लावून धरली। पण काँग्रेस नगरसेविका डॉक्टर करुणाताई जमदाडे यांनी हाच मुद्दा उपस्थित करून देगलूर नाका येथील दवाखान्यात 26 डॉक्टर व नर्सचा स्टाफ असून सुद्धा तेथे एकही कर्मचारी उपस्थित राहत नसून त्या 26 जणांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी केली। त्यानंतर विरोधी पक्षनेता दीपकसिंह रावत यांनी शिवजयंती दरम्यान झोनल अधिकाऱ्यांनी शिवजयंतीचे बॅनर का काढले हा मुद्दा उपस्थित करताच शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक झाले। हा मुद्दा संबंध सभागृहात गाजत राहिला आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी ठिय्या मांडला। शेवटी आयुक्तांनी हा मुद्दा लक्षात घेऊन हा मुद्दा शांत करण्यात आला। गुरुद्वारा बोर्डावर निवड करण्यात आलेले नगरसेवक गिल यांनी माझ्या निवडीचे सर्व श्रेय आमचे दादा भास्करराव पाटील खदगावकर यांना देतो असे म्हणून पुन्हा आपली कट्टर समर्थकता दाखवून दिली। दुसरी गोष्ट म्हणजे इथं जे क्रीडा कोच म्हणून आहे क्रीडा कोच म्हणून जे तिथं या ठिकाणी नेमणूक झालेली आहे तिथं महानगरपालिका की बाजू गुरुद्वारे में रखता हूँ और गुरुद्वारे की बाजू महापालिका में रखता हूँ, वैसे ही रखता रहूंगा। सोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले। सभापती विनय पाटील गिरडे यांच्या मार्फत अर्थसंकल्पही यावेळी घोषित करण्यात आला। 23 मार्च म्हणजे शहीद दिन। याच दिवशी शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती। या तिन्ही शहीदांना आदरांजली संपूर्ण देशभरात वाहण्यात आली असून नांदेड शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। मात्र नांदेड प्रशासनाला शहीद दिनाची आठवण आली नाही। प्रशासनाच्या वतीने कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नाही याची खंत आता नांदेडकरांना होत आहे। 23 मार्च म्हणजे शहीद दिवस। याच दिवशी शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती। भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणून अनेकांनी हौतात्म्य पत्करले, अनेक वीर शहीद झाले। त्या सर्वांनाच इतिहासात एक मानाचे स्थान आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ 23 मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो। शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या तिन्ही शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील हुसेनेवाला या गावी जाऊन श्रद्धांजली वाहिली, तर अण्णा हजारे यांनी त्यांच्या जन्मगावी जाऊन श्रद्धांजली वाहिली। तसेच शहरातील नागरिकांनी या शहीदांना श्रद्धांजली वाहिली असून ठिकठिकाणी रक्तदान शिबिर तर काही चौकात राजकीय पक्षांच्या वतीने विनम्र अभिवादन केले। पण नांदेड येथील प्रशासन कुंभकर्णासारखं गाढ झोपेत गेलं आहे की काय असंच वाटत आहे। शहरात प्रशासकीय स्तरावर कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नव्हते, ही मोठी खेदाची बाब आहे। नांदेड शहरात सर्वत्र सर्व नागरिकांनी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली, पण त्यांच्याकडे पाहून सुद्धा स्थानिक प्रशासनाला जाग आली की नाही ही दुर्दैवाची बाब आहे। स्थानिक प्रशासनाला जाग आली नाही ही दुर्दैवाची बाब आहे अशी चर्चा नागरिक करत होते। नांदेडच्या प्रशासनामध्ये प्रत्येक जण नवनवीन करत आहे, यासाठी झटतोय। कॉपीमुक्त अभियान आम्ही राबवले हे दाखवण्यासाठी आकाश पाताळ एक केले जाते, परंतु ज्यांच्यामुळे आपण या स्वतंत्र भारतात वावरतो अशा शहीदांना आदरांजली वाहण्याचे सौजन्यही या प्रशासनाला दाखवता आले नाही। यामुळे त्यांच्यापेक्षा इंग्रज परवडले असं नागरिकात आता चर्चा होत आहे। वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहता नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र।
वीट गोळीचा अस्सल देवगडचा 100% नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंबा नांदेडमध्ये दाखल. यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा. त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध. मिळण्याचे ठिकाण फ्लावर अँड फ्लावर्स शॉप नंबर G2 सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. दूरध्वनी क्रमांक 024 62 24 56 56 94 23 78 54 56 73 50 62 56 56. आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईलमध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा. तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर मोठ्या प्रमाणावर घसरल्याने जिल्ह्यातील साखर उद्योग कधी नव्हे ते इतक्या संकटात सापडला आहे. जिल्ह्यामध्ये गळपाविना 1.25 लाख ते 1.5 लाख टन ऊस बाकी असून साखरेचा उत्पादन खर्च सरासरी 3233 प्रति क्विंटल रुपयावर गेला असून बाजारात साखरेला 2400 ते 2500 प्रति क्विंटल भाव असल्याने साखर उद्योग आर्थिक अडचणीत आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर मोठ्या प्रमाणावर घसरल्याने राज्यातील साखर उद्योग कधी नव्हे इतक्या संकटात सापडला आहे. राज्यात एकूण ऊसापैकी 150 लाख टन ऊस गाळपाविना शिल्लक राहण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. तसेच नांदेड जिल्ह्यात गाळपाविना 1.25 लाख ते 1.5 लाख टन ऊस बाकी असून आतापर्यंत 12,80,000 टन गाळप काढले आहे. त्यातच साखरेचे उत्पादन खर्च सरासरी 3200 ते 3300 प्रति क्विंटल रुपयांवर गेला आहे आणि बाजारात साखरेला 2400 ते 2500 प्रति क्विंटलचा भाव असल्याने साखर उद्योग आर्थिक अडचणीत आला आहे. सध्या ऊसाला 1500 ते 1800 दर मिळत असून येत्या 10 ते 15 एप्रिल पर्यंत गाळप काढण्यात येणार आहे, अशी माहिती भाऊराव सहकारी साखर कारखान्याचे MDGS पांडे यांनी दिली आहे. शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला असून एकीकडे नैसर्गिक आपत्तीचा फटका आणि दुसरीकडे उत्पादित मालाला भाव नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहू नये यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. महानगरपालिका मांजराप्रमाणे अगदी गच्च डोळे लावून बसली आहे आणि कुंभकर्णासारखी झोपी गेली की काय असा सवाल आता नांदेडकर करत आहेत. शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. महानगरपालिका कोणतीही कार्यवाही करत नसल्याने अतिक्रमणवाले बिंदास आपले कुठेही विस्तार मांडत आहेत. छोटे दुकानदार व गाडीवाल्यांकडून शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण होत असून महानगरपालिका व संबंधित अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून पायी चालणाऱ्या व वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. हे प्रशासनाला लक्षात नेमकं येणार कधी हाच महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर चौकाचौकात गाडीवाल्यांनी आपली दुकाने थाटलेली आहेत. त्यातच ऑटोवाल्यांचे वाहन रस्त्यात उभे करण्याची सवय यामुळे अतिक्रमणात भर पडत असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरून असे दिसून येते की मी करतो मारल्यासारखे आणि तू कर रडल्यासारखे या म्हणीनुसार प्रशासनाचा कारभार दिसून येत आहे. प्रशासनाच्या या कारभारामुळे जनतेमध्ये मोठा रोष असून मनपाला केव्हा जाग येणार आहे हाच प्रश्न आता उपस्थित होत आहे. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा शिवजयंतीचे बॅनर काढले या मुद्द्यावरून गाजली. शिवसैनिकांचा सभेत ठिय्या. शहीद दिनाचा नांदेड प्रशासनाला विसर. जिल्ह्यात साखर उद्योग आर्थिक अडचणीत. मनपाला कधी येणार जाग. अतिक्रमणामुळे शहरातील नागरिकांचे होत आहेत हाल. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.